छावा भाग 116. हबशी हबशी हबशी. संतप्त बेचैन छत्रपती आवळल्या मुठीने स्वतःशीच झगडत होते. कवी कुलेश, प्रल्हादपंत, निळोपंत, खंडेराव अशी भोवतीची मंडळीही दादाजींनी दंडराजपुरीहून पाठविल्या हारकार्याची जबान ऐकताना सुन्न झाली होती. सिद्दी खैरतने दिवसाढवळ्या नागोठाणे बंदरात घुसखोरी करून रैताव्याची भर चौकात नाके छाटली होती. जंजिरा घेरातून येसाजी कंकांचा पावलोक काढता घेतल्यानंच हबशी असा मोकाट सुटलाय. प्रल्हादपंत जंजिरा वेढा बळकट करण्याच्या सल्ल्याने म्हणाले. महाराज विचारात पडले. घेरामुळेच खजिन्यावरचा ताण वाढत होता. निळोपंत, दादाजींना कलमी हुकूम द्या. जलकोटच्या फौजा काढत्या घेऊन महाडात ठाण व्हा म्हणावं. दौलत खान, मायनाक, जिवाजींना आपापले दर्यातळ गलबत माणूससुद्धा हमेश जागते ठेवण्यास कळवा. महाराजांनी निवाडा दिला. ज्या जोरावर हबशी खोड्याने वागत होता तो तिढाच सरळ करावा म्हणून निळोपंतांना शेवटची सूचना मिळाली. ज्या पावलांनी तुम्ही चालता ती आम्ही बरी पारखून आहोत याची सख्त ताकीद द्या चौलगोव्याच्या फिरंग्यास आणि मुंबईच्या टोपीकरास. कोल्हापुरासनं हंबीररावांचा निरोप हाय. मिरज ठाण्यावर आदिलशाहीचा सालार सर्जा खान 20,000 बळानं उतरलाय. त्याचा बेत कळत नाही. खंडेराव पानसंबळ चिंतेने बोलले. पेशवे, मामांना कळवा. या बाक्या समयी आदिलशाहीशी दोस्ताना रक्षून चालविना आहे. तुम्ही पाऊस उलगेतो पन्हाळा, कोल्हापूर, कराडचा मुलूख हुशार ठेवून असणं. अझमशहास दाबीत ठेवणं. बालकुंडाच्या घाटीनं रामसेजवर कासम खानानं हमला केला. किल्लेदारानं दगड बरसवून तो फिरवला आहे. बातमी मिळतेय बादशहानं कासिम खानाला उत्तरेकडून आणि राणोजीला दक्षिणेकडून तळकोकणात उतरायचा हुकूम दिलाय. निळोपंतांनी शाही कडवी चाल समोर ठेवली. पंत, जेवढा उतरतो तेवढा औरंगचा हशम आम्हास तळकोकणातच पाहिजे. जी हसम खानाची केली तीच गत करतील आमचे तुकोजी, रुपाजी, मानाजी त्यांची. औरंगची हर चाल बारकाव्याने ऐकूनही महाराजांच्या मनाचा टवकासुद्धा कचरत कातरत नव्हता. कसले तरी न उकलते बळ त्या मनात जसे दिवसागणिक ठासले जात होते. आपल्या कैदेतला कंकड किल्ल्याचा ठाणेदार शाह आलिल खान पळून बहादूर खानाच्या तळावर नाशकात गेल्याची खबर आहे. खंडोजी म्हणाले. महाराजांची नाकपाळी ते ऐकताना किंचित रुंदावली. नाकगड्डा आक्रसला. चिटणीस, दस्त कैदी पळून जातात ते कसबानं तुरी देऊन नव्हे, तोबरा देऊन. हर किल्लेदारास कलम द्या. असा बोभाट येतो तर गै मुलाहिजा नाही. महाराज बोलून गेले पण मनात दूरवर कुठेतरी टिटवी केकाटून गेली. शिर्के निंबाळकरांसारखे आप्त राजरोस पळून जात आहेत. त्याचं करणार काय छत्रपती असून आम्ही. तो काळोखच दूर सारत फक्त कुलेशांना थांबण्यास सांगून महाराजांनी सर्वांस निरोप दिला. कविराज, शहजादा अकबरास आगे वर्दी द्या. आम्ही त्याशी खलबात करण्यास खास येत आहोत. थांबविल्या कुलेशांना राजाज्ञा मिळाली. जी. कुलेशांनी रुकार भरला. त्यांच्या मनी काही बोलायचे होते. कारण त्यांना एकट्यांनाच एकांती घेतल्याचे पाहून बाहेर गेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी त्यांना स्पष्ट जाणवली होती. पण विचारगत महाराज बघून ते मन मारून राहिले. मंत्रीवाडीतील एकही मंत्री त्यांच्या घरी आमंत्रण देऊनसुद्धा भोजनास येत नव्हता. त्यांचे महाराजांच्या आसपास वावरणे अनेकांना पसंत नव्हते. 2 दिवसातच श्रावणसरींना न जुमानता महाराजांनी कविकुलेशांसह रायगड सोडला. महाड घाटीने महाबळेश्वरची चढण उतरून ते चिपळूण संगमेश्वर खेळणा अशा मजला टाकत राजापूरला अकबराच्या तळावर आले. संगती मोजका घोडाईत होता. डेऱ्याच्या तोंडावर आल्या दुर्गादास राठोडसह अकबराने महाराजांची आगवानी करून त्यांना इतमामाने आत नेऊन बैठकीवर बसविले. ही अकबराशी दुसरी भेट होती.
महाराजांसाठी आल्या रिवाजी नजराण्याला हात देऊन त्यांनी तो स्वीकारला. बैठकीला तोंड फुटले. राजासाब तंग आए, शेर होकर घास खाना बडी तोहमत की सजा. अकबर पिळवटून बोलला. तेच म्हणतो आम्ही. शेरास खाना रानपालथं घालून धुंडावा लागतो. इथं कोंडून नाही तड लागणार तुमची. महाराज म्हणाले. राय क्या आपकी राजासाब. कोकणात राहून दिल्ली तख्ताचे स्वप्न अद्याप अकबराच्या डोळ्यात तरळत होते. महाराजांना अकबर फक्त वापरायचा होता. तुमचा सल्ला दुर्गाजी. महाराजांनी राठोडलाच मध्ये घेतला. जी अब औरंग दख्खन में फंसा है, नहीं हिलेगा. राजा साहब, हम शहजादा के साथ राजस्थान लौटेंगे, राजपूत इकट्ठा बांधेंगे. रास्त. आम्ही काय करावं या मसलतीत. महाराजांनी मिशा कल्याणचा राठोड नीट निरखला. त्यांना वाटले तो सैन्याच्या कुमकेची गळ घालणार. सिर्फ हमारे जाने का इंतजाम. महाराज सैन्यबळ देऊच शकत नाहीत हे ताडूनच राठोड शहाणपणाने बोलला. मतलब एवढा जागजाग शत्रूचा तळ पडला असता तुम्ही जाणार शहजाद्यांना घेऊन उत्तरेत. जाणता दिसेल तिथं शहजाद्यांना दस्त करून दाखल करण्याची फरमाने सुटलीत औरंगाबादेहून. वो क्या खाक करेंगा दस्त हमको, हम उसके ही बच्चे हैं. दरिया से उड़ जाएंगे हम, देंगे हाथ आप हमको. चिडीने अकबर निर्धारी बोलला. महाराजांनी सहेतुक कुलेशांकडे बघितले. निर्णय दिला. ठीक आहे, आम्ही करू बंदोबस्त हत्यारी पहारा आणि तुम्हास सैन्य देण्याचा. दुर्गाजी, जगदंब तुम्हास फते देईल. महाराज उठले. अकबराचा निरोप घेऊन त्यांनी राजापूर सोडले. रायगडाच्या खासे दालनात महाराज कवी कुलेशांसंगती शहजादा अकबराला काय चाल द्यावी यावर बातचीत करत होते. दालनावर खास सेवक पुरुषा व जोत्याजी केसरकर पहारा देत होते. थंडी गडभर उतरल्याने छत्रपतींनी खांद्याभोवती शालनामा लपेटता घेतला होता. कविराज, शहजाद्याचा मागतलास घेतलात तुम्ही. राजी आहे तो हिंदुस्थानात गुजरातेला जायला. कुवत आहे त्याची राजपुतांच्या मदतीनं हिंदुस्थान बांधण्याची. औरंगजेबाला काटशह देण्याच्या विचारात घडलेल्या महाराजांच्या तोंडून सवालाच्या पाठलागात सवाल सुटले. त्यांचा बेत मोठा होता. उमेदीच्या दुर्गादास राठोडांना त्यांनी त्यासाठीच बोलावणे धाडले होते. त्याला 10,000 फौजेचे पाठबळ द्यावे व अकबरासह गुजराथेत पाठवावे. त्याने अंबरचा राजपूत राजा रामसिंग याची जोड घेऊन थेट दस्तच करावे उत्तरेस परतणाऱ्या औरंगला आणि दगडापरिस्वीट सुमार या न्यायाने अकबराला दिल्लीला तख्तनशीन करावे. हमने बातचीत की है शहजादे से, चाहे जो करने तैयार है शहजादा. शाही असामी है अकबर, उसका लाभ उठाना चाहिए. कुलेश म्हणाले. त्याला हत्यारी हशमांचं बळ देऊन मुलखाबाहेर काढणे हेच लागीचं. आपल्या फौजेवर बारीक ध्यान ठेवील अशी हुन्नराची आसामी बघतो आहोत त्यासाठी आम्ही. आता कुलेशही अकबराच्या बाबीने विचारगत झाले. कनोजी पद्धतीचा कमरेत वाकून महाराजांना नमस्कार करून बाहेर पडले. एकले महाराज पायफेर घेऊ लागले. त्यांना ठाई ठाई आणि जिकडे तिकडे औरंग मुद्रा दिसू लागल्या. पेशव आल्यात. पुरुषा नावाच्या खिदमतगाराने महाराजांना भान दिले. स्वामी, 2 खाशा आसामी गड चढून आल्या आहेत. मिरज अकोला तर्फेने सरलष्करांनी पाठविलेले धनाजी जाधव आणि शहजाद्यांकडून आलेले दुर्गादास. पेशवे आत येताच म्हणाले. ठीक, त्यांना जोडीनच पेश घ्या सकाळी. खूप हेताची बात करणं आहे त्यांच्याशी. तुम्ही जातीनं उतरा कल्याण प्रांतात कुमकेनिशी. जी महाराज. बोलते निळोपंत कसे बोलावे या विचाराने अडखळले. रुकलात पेशवे? बोला. सिद्दी कासमनं दस्त करून मुंबईला नेलेल्या आपल्या सारंगांपैकी
जे जे धर्मांतराला राजी नव्हते त्यांची कत्तल केली. आणि काय काय झालं बोला पेशवे. आपले जाया झालेले सारंग सिद्धी मिस्त्री मुंबईत गेल्याची खबर आहे. कलमी सेवेवर बसल्या खंडोजींना छत्रपतींनी राजा रामसिंगाला जाणाऱ्या खलित्यांचा मजकूर सांगितला. दख्खनेत आला शहजादा दुर्गादासा संगती फौजबंदीनं गुजरात प्रांती अहमदाबाद मार्गे धाडतो आहोत. आमचा तोडीचा सालार त्यांची जोड करील. तुम्ही जाणते आहात, अवघे एकवटून हिंदुस्थानात बादशहास काटशह घालावा. वडीलधाऱ्यांनी मुघलांच्या केल्या मागील सेवेचे का चीज झाले हे ध्यानी धरून पोख्त विचार ठेवून चालवावे. फिरलाच औरंग परतीने उत्तरेत तर त्यास दस्त करण्याची उमेद राखावी. या मतलबाचा तो खलिता होता. खंडोजींनी रेखल्या खलित्यावर वाळूची चिमट शिवरली. चिटणीस, खलिता धाडसाच्या नेक जासुदा हाती द्या. खूप दूर जाणार तो. खलितावळीकडं बघत राजे म्हणाले. आबाजी सोनदेव वारल्यामुळं दरबार भरवून रामचंद्र निळकंठ भादणेकरांना महाराजांनी सुर्निशी मानवस्त्रे व शिक्के दिले. कुडाळपासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रांत त्यांच्या ताब्यात दिला. आबासाहेबांच्या हयातीत ही जोखमीची जागा अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती, ज्यांच्यामुळे महाराजांना न विसरता येणारी तापदराच झाली होती. महाराजांना आता फार जाणवू लागलं की खंडोजी बल्लाळ मैदानी वकुबाचे असूनही कलमात अडकून पडलेत. त्यांनाही साजेशी मैदानी कामगिरी दिलीच पाहिजे. कलम सांभाळत त्यांनी हत्यारही चालविले पाहिजे. खंडोजी, किल्लेदार, चांगोजी, कुलेश, रायाजी, अंतोजी यांच्या मेळाने गड उतरून महाराज पाचाड पागेसमोर आले. तिथे धनाजी दुर्गादास त्यांना सामोरे आले. पागेसामने 20,000 घोडा व पावलोक हारीने शिस्त लावून उभा होता. राजांनी त्यांना रिवाजी निरोप दिला आणि ते पाचाड सदरेवर आले. चौतर्फांनी आलेले खबरगीर पेश झाले. माणसांनी पाचाड सदर भरली होती. राजे अंथरल्या सदर बैठकीवरच्या गिरदीला रेलले. आंबट, गोड, तिखट, खारट पदार्थांनी भरला थाळा समोर यावा तशा सरमिसळीच्या खबरा राजांच्या कानांवर पडू लागल्या. पुरंदरच्या पायथ्याला बादशहाचा नातू मुईजुद्दीन संग झालेल्या झोंबाझोंबीत मानकोजी बल्लाळ कामी आले धनी. खबरगीर अडखळत म्हणाला. ते ऐकताच खंडोजी बल्लाळांची गर्दन तर झटका घेत वरच आली. पुन्हा अदबीने ती खाली घेताना पापणीकडा दहीवरल्या त्यांच्या. माणकोजी त्यांचे बंधू होते. महाराजही सुन्न झाले. खंडोजीच्या जवळ येत त्यांच्या खांद्यावर तळहात थोपटताना घोगरट आवाजात म्हणाले. आमच्या टोपातलं माणिक आणि तुमच्या तर हातातलं कलमच गळलं. खंडोजी, तुम्हाला काय सांगावं आम्ही? धीरानं सुमार व्हा म्हणून. गडाच्या पायथ्याला बिरवाडीच्या नदीकाठाला धरून अर्जोजी यादव, अण्णाजी मलकरे, हिरोजी इंदुलकर यांनी दिमाखदार शामियाना उठविला. हा शामियाना होता कर्नाटक प्रांतातून राजांच्या भेटीसाठी येणाऱ्या रघुनाथपंत हनुमंत्यांसाठी. कर्नाटक आणि मराठी मुलूख यांचीही भेट होती. रघुनाथपंत निवडक आसामींनिशी एका मजलेवर ठाण झाले होते. भेटीचा दिवस उजाडला. महाराज येताच बिरवाडीचा पुरा तळ सळसळून उठला. भोवतालची माणसं डोळ्यात प्राण आणून काय घडणार म्हणून बघू लागली. सर्वांना माहीत होतं की कर्नाटकात रघुनाथपंतांना काढणी बंद करण्याचा हुकूम राजांनी हर्जींना दिला होता. गडभर आवई पसरली होती की रघुनाथपंतांनी लांबीचा खलिता पाठवून खाशा भेटीसाठी येत आहोत असे कळविले होते. त्यामुळे उलटसुलट अफवाच अफवा पसरल्या होत्या. महाराज तळावर येता शहाजणांची तुताऱ्यांची कातरी लय घुमली. रघुनाथपंत जिंजीहून आल्या माणसांतून एकलेच पुढेसे झाले. ते नजरेस पडताच महाराजांच्या मनातले आठवणींचे वारूळ फुटले. तरातर चालत ते रघुनाथपंतांच्या सामने आले. आलेले रघुनाथपंत रिवाजासाठी कमरेत झुकून मुजरा द्यायला तळहात कपाळी भिडवू लागले.
झटकन पुढे होत महाराजांनी तो आपल्या ओंजळीत धरून वर घेतला. खुद्द तेच वाकून रघुनाथ पंतांच्या पायांना भिडविण्यासाठी आपला हात पुढे घेऊ लागले. आशीर्वाद द्यावा असेही आता कुणी नव्हते. रघुनाथ पंत मागे हटले. उठवून राजांना त्यांनी वर घेतले. दोघांच्याही डोळ्यांच्या बाहुल्या खिणभर एकमेकींना भिडल्या. खूप खोलवरचा मतलब जाणवला दोघांनाही. रघुनाथ पंतांना छत्रपतींनी थेट ऊर भेट दिली. पंतांनी कितीतरी मायेने त्यांचे पाठवान थोपटले. पोख्त जाणत्या वृद्धपणाला उभार उमदे राजे पण भिडले. महाराजांनी हाताला धरून रघुनाथ पंतांना भेटीच्या शामियान्यात घेतले. आत मजलसीच्या बैठकी अंथरल्या होत्या. राजांसाठी आणि पंतांसाठी गिर्दीची खास बैठक मधोमध येईल अशी मांडली होती. त्यावर राजे पंत बसले. तिला अदब ठेवून सारे खासे आपापल्या बैठकीवर बसले. रघुनाथ पंतांनी कर्नाटकातून आणलेली 40 लाख होणांची तबके छत्रपतींना पेश केली. महाराजांनी त्यांना स्पर्श दिला. निळोपंतांना नजर दिली. पेशवे निळोपंतांनी रघुनाथ पंतांसाठी आणलेली मानवस्त्रे, ढाल तलवार यांची तबके पुढे घेतली. पंतांनी ती आपलीशी केली. जगदंबेची भंडारा परडी मजालभर फिरली. तिची बोटे कपाळावर चढली. राजांनी रघुनाथ पंतांना विचारले, पंत, कर्नाटकाचा हाल हवाल? सुक्षेम. हर्जीराजे नेटाबळानं प्रांत रक्षून आहेत. कसल्याही भातेनं चिंता नसावी. जमल्यास खाशांनीच टाकावा एकदा फेर कर्नाटकात. हर्जीराजे तुमच्याशी कसे? घडल्या न टाळता आलेल्या प्रसंगांनी राजमन वेढून आले. जी, घरोब्यानं आहेत राजे आमच्याशी. वडिलांठाई मानतात आम्हास. त्यासाठीच आलोत आम्ही, काही मनच्या हेतानं. हयात गेली हत्यार पेलून. जीवाभावानं इजाजत होईल तर काही बोलावं म्हणतो. खूप पाहिलं सोसलेली आपली निडर वृद्ध नजर पंतांनी राजनेत्रांवर जाम रुपवली. भरली मजलस ती बघताना चुळबुळली. पंत, मन मोकळं बोला, निसंकोच बोला. आता कुणाला मसलतीचं मनाचं विचारावं असं वडीलधारं कुणी नाही. आबासाहेब थोरल्या आऊ समर्थ सारे जगदंबेला प्यारे झालेत. सगळी मजालस महाराजांच्या कोंडीने आपल्या अंगावर पडल्या जोखमीच्या जाणीवेने गंभीर झाली. बोलण्यापूर्वी पंत क्षणैक थांबले. मनाची बांधणी तर त्यांनी आपल्या तळावरच केली होती. शब्दांची जुळणी करणे अवघड जात होते. कुठलाही उणाअधिक शब्द तोंडून जाऊ नये यासाठी कोशिश होती. भंडाऱ्याची बोटे फिरलेल्या छत्रपतींच्या मुद्रेकडे बघत पंत बोलू लागले. मनातले रांगडे स्पष्ट साफ निडर. थोरले महाराज जाऊन काही बहुत दिवस झाले नाहीत. तो मुलूख उजाड का होत चालले? पुंड, पाळेगार, फितवाखोर बळावत चालले हे कोण मजालीनं? महाराजांच्या मनातील नेहमी सतावणारा सवालच पंत करीत होते. अंतर्यामी घुसळून निघालेले राजे वरवर शांत होते. मन पार तळवटापर्यंत उतरले त्यांचे. दिमतीचे सरदार मंत्री बेदिल अन्यायी झाले. त्यास मारणे रास्तच होते तर रायगडी घेऊन एकांती मारायचे. ते सोडून सर्वांसामने का मारिले? पंतांनी विचारले. आता मजालस पुरी बेचैन झाली, कातर झाली. कैकांना वाटले महाराज आता तडक बैठकीवरून उठतील. कुणी सांगावे, या क्षणी पंतांना दस्त करण्याची आज्ञाही देतील. मजालसीत हंबीरराव होते. तेही रघुनाथ पंतांच्या वकुबा अधिकाराचेच होते. त्यांना राहवले नाही. ते म्हणाले, पंत, गेले ते काय चालीनं याची शानिशा झालीये समदी. कैलासवासी थोरल्या महाराजांनी बेलवडीवर भरल्या तळासामने सखुजी गायकवाडाचं डोळं का काढलं? राजांच्या जीवावर उठल्या चाकरांचा काय मरातब कराय पाहिजे होता तुम्हा सारा? आता सरलष्कर पंत यांचीच बोलाचाली वाढते का काय अशा शंकेने मजालस थरकली.
छत्रपतींनी मध्येच हात उठवून हंबीररावांना रोखून घेतले आणि म्हटलं, सरलष्कर, सुमार असा. पंतांना बोलू द्या, त्यांचा अधिकार आहे तो. त्या बोलांनी पुरते निर्भय झालेले पंत म्हणाले, आम्ही काय पिकलं पान, आज आहोत उद्या नाहीत. एवढा मातब्बर गनिम तोंडावर येऊन ठेपलाय, त्याचा काही विचार केला आहे काय सरलष्कर? त्यांच्या या रोकड्या सवालाने मात्र महाराज बोलतेच झाले. पंत, काळजाचा सवाल केलात. त्यासाठी आम्ही काय करतो आहोत ते आमचं आम्हास ठाऊक. मुलूक उजाड होतो आहे तो औरंगाच्या मारगिरीनं. 30,000 तवाणी सैन्य संचनी बांधली आहे. जागोजागी मोगली फौजेशी चकमकी झडत आहेत. खजिना त्या भाराखाली वाकलाय. एका बाजूनं औरंगाच्या फौजा चौतर्फानं दौलतीत घुसल्यात. ती संधी साधून दर्या धरून फिरंगी हबशी उचल खात आहेत. इदलशाही कुतुबशाही अंग मुरवून गुमान आहेत. काय करते असते तरी आबासाहेब अशा समयास? पंत, तुम्ही बोलल्याचा रागरोष नाही. हरजेंना प्रांत ठाके ठीक राखून चालविनेस कळवा. आणि आता तुम्ही नका जाऊ कर्नाटकात. महाराज काही विचाराने थांबले. तडक उठलेच. मजालस ही उठली. प्रत्येक जण विचार करीतच बाहेर पडला. दुपारी रघुनाथ पंतांनी दिलेला खाना घेऊन महाराज गडाच्या वाटेला लागले. विचारच विचार मृगाच्या आभाळागत भरून आले त्यांच्या मनात. ते कुणाशीच काही बोलले नाहीत. रात्री सुखदालनात हुलग्याच्या माडग्याचा कटोरा घेऊन आलेल्या येसूबाई त्यांना विचारगत बघून म्हणाल्या, तब्येतीत काही सुमार स्वारींच्या? महाराजांनी येसूबाईंना निरखले. त्यांना आठवले ते आबासाहेबांनी येसूबाईंना दिलेली शिक्के कट्यार. श्री सखी राज्ञी जयती या मुद्रेची आपणच दिलेली जोखीम. त्यांना बघताना रघुनाथ पंतांशी झालेली सारी मुद्द्याची चर्चा मनात फिरली. येसूबाईंच्या कानी भेटीचा सर्व करिणा घालून राजांनी त्यांनाच विचारलं, सल्ला काय तुमचा पंतांच्या बाबतीत? येसूबाई विचारगत झाल्या. मग निर्धारानं म्हणाल्या, आम्हाला वाटतं काय, पंतांवरच मुजमुची जोखीम सोपवावी. आणि खंडेराव आहेत मुजुमदार, त्यांचं काय? एकांती घेऊन समजूत काढावी त्यांची. येसूबाईंच्या मनाप्रमाणेच झाले. रघुनाथ पंतांना मरातबाने मुजुमदारीची वस्त्रे देण्यात आली. कर्नाटकाची मुजुमदारी त्यांचे चिरंजीव तिमाजी रघुनाथ यांना देण्यात आली. खंडेरावांची समजूत नीट पटवून हे झाले. भाग 116 समाप्त.